प्रथम औरंगाबाद परेड करतील रामदास आचरेकर, बाबू मिराशी, वामन आचरेकर, भाईलाल, दोघा शेटी, आशुबाबू रुपेश हरकर, जोरदार सगळ्या टाळ्या वाजवायचे। अध्यक्ष विलास आचरेकर, उपाध्यक्ष किशोर आचरेकर, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे। आजच्या दिवसातील अंतिम सामना औरस विरुद्ध ब्राह्मणदेवाचा दोन सामन्याची ओळख करून होते। नावलौकिक कमावणारे असे दोन्ही संघ औरस आणि ब्राह्मणदेवाचा। आता या ठिकाणी सामना सुरू करण्या अगोदर ध्वजस्तंभाला स्मरून राष्ट्रीय होईल। सर्वांनी लाईन करायचं। परेड सावधान, परेड विख्यात, परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू। वंदे वंदे। अशा तऱ्हेने आजच्या अंतिम सामन्याची नाणेफेक होईल। नाणेफेक करतील ते मान्यश्री आशिष बागवे, औरस संघाच्या संघनायकाने व ब्राह्मणदेव आचरा संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं। शिवागोबा मंडळ आयोजित भव्य प्रकाश होतातील क्रिकेट स्पर्धा आजचा तिसरा दिवस आणि आताचा फायनलचा सामना नाणेफेक होती ती मान्यश्री आशिष बागवे यांच्या हस्ते। नाणेफेकीचा कौल औरस संघाच्या बाजूने लागला। सगळे जोरदार टाळ्या वाजवा। विनंती म्हणजे प्रार्थना करून या ठिकाणी दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद रामदास या खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहन मार्गदर्शन दिल्याबद्दल आमच्या मंडळाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। आजच्या दिवसातील अंतिम सामना औरस विरुद्ध ब्राह्मणदेव आचरा। ब्राह्मणदेव आचरा संघाकडून सलामी शिजवलेल्या मैदानात स्ट्राईकर आहे तो सत्यवान, नाशक आहे तो पांडू पांड्या। नाणेफेकीचा कौल औरस संघाच्या बाजूने लागून परिषदेचा सुरू फलंदाजी पाचारण ब्राह्मणदेव आचरा संघाला। ब्राह्मणदेव आचरा संघाकडून सलामी शिजवलेल्या मैदानात सत्यवान आणि पांड्या। सत्यवान आणि पांड्या फलंदाज करतो सत्यवान। फलंदाज करतो सत्यवान, फलंदाज करतो पांड्या। खाली उतर। गोलंदाजचं नाव सांगायचं बॉलर संघातर्फे पहिला वैयक्तिक परिषदेत टाकण्यासाठी आला तो
संघातील खेळाडू रोहित पहिल्या षटकातील पहिला चेंडू माराकडे सत्यवान पहिल्या षटकातील पहिला चेंडू कसा कटवून काढलेला एका धावेने खातं ठेवले ते सत्यवान याने संघाची धावसंख्या बिनगैरवादिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू संघाची धावसंख्या होती एकेरी अंकात एक उत्कृष्ट फटका एका धावी करता एका धावीवर समाधान मानावं लागते ते सत्तावन्नला संघाची धावसंख्या 2 बिननिर्वाद 2 पहिल्या षटकाचा खेळ असताना अर्धासा गटवलेला चेंडू एका धावी करता एका धावीने संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचली होती 3 या धावसंख्येवर बिनगैरवाद 3 पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना बिनगैरवाद 3 उत्कृष्ट फटका चांगल्या क्षेत्ररक्षण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली होती 4 या धावसंख्येवर बिनगैरवाद 4 धावसंख्येतर्फे पहिलं संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिले षटक टाळण्यासाठी आले तो सागर माराकडे पांड्या स्ट्रायकर पांड्या नाव स्ट्रायकर तो सत्यवान दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू माराकडे पांड्या उत्कृष्ट फटका बचाव क्षेत्ररक्षण आणि चौकार पांड्याच्या बॅट म्हणून उत्कृष्ट चौकारच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचली होती 8 या धावसंख्येवर बिनगैरवाद 8 दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू माराकडे पांड्या पुन्हा एकदा आताची एक डाव एका धावेवर समाधान संघाची धावसंख्या पोहोचली होती 9 या धावसंख्येवर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना स्ट्रायकर पांड्या उत्कृष्ट गटवलेला चेंडू आणि आता मात्र आताची एकच धाव एका धावेवर समाधान संघाची धावसंख्या पोहोचली होती 10 या धावसंख्येवर आता मात्र स्ट्रायकर सत्यवान माराकडे सागरच्या चेंडूचा उत्कृष्ट फटका चांगला क्षेत्ररक्षण मानावर राहिले तो संघावरून संघाची धावसंख्या 10 उत्कृष्ट फटका 2 धावे करता 2 धावांनी संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचली 12 या धावसंख्येवर बिनगैरवाद 12 दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू माराकडे सत्यवान उत्कृष्ट फटका आणि आताच्या 9 आणि चौका टोटल 5 धावांनी संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचली होती 17 बिनगैरवाद 17 आता शेवटचा एका धावेवर समाधान 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली होती 18 धावसंख्येवर बिनगैरवाद 18 संघातर्फे तिसरं वैयक्तिक पहिल्या षटक टाकण्यासाठी आले तो रुपी माराकडे पांड्या स्ट्रायकर पांड्या नॉन स्ट्रायकर सत्यवान संघाची धावसंख्या बिनगैरवाद 18 बिनगैरवाद 18 दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू माराकडे पांड्या षटक टाकतो तो रुपी दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू माराकडे पांड्या एका धावेवर समाधान संघाची धावसंख्या पोहोचली होती 19 या धावसंख्येवर बिनगैरवाद 19 स्ट्रायकर पांड्या उत्कृष्ट फटका चांगला क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते वरून समाधी खेळून माननीय बाबू परुळेकर यांचा आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत कृपया त्यांनी त्यावेळी बसून स्थानापन्न व्हावे चौकारच्या सोबत संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचली होती 23 या धावसंख्येवर बिनगैरवाद 23 सन्माननीय बाबू परुळेकर यांनी स्थानापन्न व्हायचे तयारीमध्ये स्थानापन्न व्हायचे सन्माननीय बाबू परुळेकर
संघाची धावसंख्या बसलेली 25. संघाच्या पावसाच्या फलकावर पावलेला खेळ पूर्ण आहे. फलकाला काय वर समजू शकला नाही. पुन्हा एकदा ढकलून स्वरूपाची एक धाव. एका धावेवर समाधान संघाची धावसंख्या बसलेली 26 धावसंख्येवर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मारा गेला पांड्या आणि आता मात्र पांड्याच्या सोबत संघाला बसलेला पहिला आदरा 26 धावसंख्येवर त्याची जागी संघातील उत्कृष्ट फलंदाज प्रदीप परब. संघातर्फे चौथं वैयक्तिक पहिले षटक टाळण्यासाठी आला तो विशाल. मारा करेल सत्यवान, स्ट्रायकर सत्यवान असलेला येतो प्रदीप. संघाची धावसंख्या 26. एक गडी बाद 26. एक गडी बाद 26. उत्कृष्ट फटका चौथ्याच्या दिशेने चांगल्या रीतीचा फटका सत्यवानच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या बसली 30 या धावसंख्येवर दुहेरी अंकात 30. हलकासा कटवलेला 2 धावे करता 2 धाव्यांवर समाधान. संघाची धावसंख्या 32. एक गडी बाद 32. षटक टाकते विशाल, मारा करेल सत्यवान. उत्कृष्ट फटका पुन्हा एकदा वारंवार 2 धावांसाठी प्रयत्न करताना सत्यवान. संघाची धावसंख्या 34. पुन्हा एकदा 2 धावा चांगल्या रीतीची फलंदाजी मानावी लागली ती सत्यवानाच्या कडून. संघाची धावसंख्या बसली 36 या धावसंख्येवर एक गडी बाद 36. क्षेत्ररक्षण परंतु आताची एक धाव समाधान. संघाची धावसंख्या बसली 37 या धावसंख्येवर स्ट्रायक होतो प्रदीप. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू मारा गेला प्रदीप. आता 2 धावा आणि षटक समाप्त. पहिली पारी समाप्त. संघाची धावसंख्या बसली 39. विजय होण्याकरता 24 चेंडू 40 धावांची गरज. 24 चेंडू 40 धावांची गरज. झालेला असा फायनलचा सामना ब्रह्मदेव आसरा विरुद्ध ओळख पंकज आचरेकर मैदान शेटकर. ओळख संघाकडून सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकर रुपये अशोक येतो. सामना जर टाय झाल्यास सुपरओव्हर खेळण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सामना जर टाय झाल्यास सुपरओव्हर खेळण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. ओळख संघाकडून सलामीची जोडी मैदानात रुपे आणि रोहित. संघातर्फे पहिला वैयक्तिक पहिले षटक टाकण्यासाठी आला तो शशी. 40 धावांचा पाठलाग करताना ओळख संघ. पहिल्या षटकातील पहिला चेंडू मारा गेले रुपे. पहिला उत्कृष्ट फटका परंतु रुपीच्या स्वरूपात संघाला बसलेला पहिला आदरा 0 या धावसंख्येवर. रुपीची जागा घेण्यात आलाय तो सागर. मारा करेल पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर गडी गमावला होता तो ओळख संघाने रुपीच्या स्वरूपात. हलकासा कटवून काढलेला एका धावेकरता एका धावेवर समाधान. एका धावेने खातं पडले ते सागर याने. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1. अंडीकुलर स्वरूपाची 1 धाव. टोटल 2 धावा. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत वर संघाची धावसंख्या पोहोचली 3 या धावसंख्येवर 1 गडी बाद 3. 1 गडी बाद 3. स्ट्रायकर आहे सागर. नॉन स्ट्रायकर आहे तो रोहित. मारा करेल सागर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मानावं येते राजीव याच्याकडून. संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवर स्थिर लावलेली. 40 धावांचा पाठलाग करताना आताच्या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचली होती 5 या धावसंख्येवर. 1 गडी बाद 5. संघाची धावसंख्या 1 गडी बाद.
चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण मानावे लागेल ते ब्राह्मणदेवाच्या संघाकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 5 चेंडू संघाची धावसंख्या 5. भेदभाव चेंडू चांगल्या रीतीचं षटक टाकले ते सुशील. संघाची धावसंख्या 5. संघाची धावसंख्या 5. आता मात्र स्ट्रायकर आले तो रोहित. हा स्ट्रायकर आहे तो सागर. अठरा चेंडू 35 धावांची गरज. और संघाला विजयी होण्याकरता 18 चेंडू 35 धावांची गरज. संघातर्फे दुसरा वैयक्तिक पहिल्या षटक टाळण्यासाठी आला तो पांड्या. पहिला चेंडू कसा पटवलेला एका धावेकरता. एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या पोहोचली येते एकेरी अंकात 1 गडी बाद 6. स्ट्रायकर रोहित. उत्कृष्ट फटका करतो एका धावेकरता. एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या पोहोचली येते 7व्या धावसंख्येवर. उत्कृष्ट फटका आणि षटकाच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचली होती 13व्या धावसंख्येवर. उत्कृष्ट फटका रोहितच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 13. 1 गडी बाद 13. चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते ब्राह्मणदेवाच्या संघातून. ओळूर संघाला बसलेला दुसरा हादरा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. पंच जे निर्णय देतील ते आपल्याला मान्य करावे लागेल. अशा रीतीने ओळूर संघाला रोहितच्या स्वरूपात बसलेला दुसरा हादरा. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या पोहोचली होती 13. चेंडू पांड्या संघाकडून आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतो. अतिशय संकटातली अशा रीतीचा हा फटका 9 चेंडू असताना बळी गमावला येतो. ओळूर संघाने संघाची धावसंख्या पोहोचली होती 3 गडी बाद 14. त्याची जागेसाठी होते विशाल. उत्कृष्ट फटका विशालच्या बॅटमधून. चौकारच्या स्वरूपात संघाची धावसंख्या पोहोचली होती 18व्या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मारा गेले विशाल. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दोन्ही संघाकडून. गोलंदाज करतील पांड्या. संघाची धावसंख्या येते 18. उत्कृष्ट फटका एका धावेकरता. एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या पोहोचली होती 19व्या धावसंख्येवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली होती 19व्या धावसंख्येवर. सामना काय झाला सफल खेळण्यात येईल. याचे दोन्ही दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मारा गेला. कसा बदल झालेला एका धावेकरता. एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या पोहोचली होती 20व्या धावसंख्येवर. उत्कृष्ट चेंडू
निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या दुहेरी अंकात 20 दुहेरी अंकात 20 विजय होण्याकरता अजून 20 धावांची गरज 9 चेंडू 20 धावांची गरज आता मात्र गडी गमावला तो संघाने संघाला बसलेला चौथा आदरा संघाची धावसंख्या दुहेरी अंकात 20 निर्धाव चेंडू चांगल्या दिशेने गोलंदाजी करतो तो प्रदीप परब आताच्या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचली होती 22 धावसंख्येवर उत्कृष्ट फटका विशालच्या बॅटमधून संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचली होती दुहेरी अंकात 26 संघाच्या पावसाचा पूर्ण हो संघाची धावसंख्या 26 5 चेंडू 14 धावांची गरज संघाची धावसंख्या पोहोचली होती 26 षटकारच्या स्वरूपात संघाची धावसंख्या पोहोचली होती 32 धावसंख्येवर 3 चेंडू 8 धावांची गरज 3 चेंडू 8 धावांची गरज तीन चेंडू 8 धावांची गरज विजय होण्याकरता वरुण संघाला 3 चेंडू 8 धावांची गरज सामन्याचे काय झाले सुपर ओव्हर खेळण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आताची एक धाव एका धावेवर समाधान सांगितली संख्या 2 चेंडू 7 धावांची गरज आता मात्र उशिराच्या स्वरूपात संघाला बसलेला 5 एक चेंडू 2 चेंडू 6 धावांची गरज 2 चेंडू 6 धावांची गरज 2 चेंडू 6 धावांची गरज एक चेंडू 6 धावांची गरज 1 चेंडू 6 धावांची गरज विजयी होण्याकरता 1 चेंडू 6 धावांची गरज सामना काय झाला सुपर ओव्हर खेळण्यात येईल सामना काय झाला सुपर ओव्हर खेळण्यात येईल गंभीर तिथे चाललेला सामना 1 चेंडू 6 धावांची गरज अशा रीतीने आजचा अंतिम सामना
ब्राह्मणदेव आपल्या विरुद्ध संघामध्ये आणि आपली या ठिकाणी आजचा तिसरा दिवस अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली होती आणि आज या ठिकाणी तिसऱ्या दिवशी फायनल हा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि चांगल्या खेळाडूंच्या म्हणजे आम्हाला जे कौशल्य बघायला मिळालं ते खरोखरच चांगलं वाखाणण्याजोग होतं. आम्ही रोज टीव्हीवर आपण क्रिकेट स्पर्धा बघतो, पण आज जे समोरासमोर जे दिसलं ते खरोखरच चांगलं होतं. थोडीशी हे पोरस संघ थोडासा ढील झाला, नाही तर खरोखर त्यांनी फायनल मारली असती. थोडीशी त्यांची बॅटिंग म्हणा किंवा बॉलिंग किंवा फिल्डिंग ही थोडीशी कमी पडल्यामुळे ते मागे पडले. कृपया त्यांनी नाराज होऊ नये. जरी 2 नंबर आला तरी किंवा आचरा ब्राह्मणदेव मंडळ 1 नंबरला आला तरी मी या ठिकाणी दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. पण सांगायचं असं की मी बाळगोपाळ मंडळाचे आमचे जे तरुण मित्रमंडळी आहेत त्यांना पहिलं मी शुभेच्छा देईन की आज 3 दिवस सतत 3 दिवसापेक्षा म्हणजे आज 3 दिवस ते जागरण करतायत सतत, आणि त्याच्या अगोदर हे सगळं करण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे आमच्या ज्या मंडळाच्या सर्व तरुण मंडळींनी, आणि त्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली किंवा चांगल्या रीतीने क्लेश कुठलाही अडी अडचण न येता या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने ही स्पर्धा आयोजित करून आणि ती आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे संपन्न झाली. यासाठी ज्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केले, या ठिकाणी आमचे वहिवाटदार आचरा गावचे श्रीदेव रामेश्वराचे प्रथम मानकरी शंकर मिराशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी चषक दिलेले आहेत उद्योजक जयप्रकाश उपव बाबू परोळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे बागवे लंच होम आचरा गावात तुम्ही कधी आलात तरी चांगल्या प्रकारचं जेवण मिळणारे बागवे हॉटेलवाले या ठिकाणी उपस्थित आहेत. हडकर साहेब उपस्थित आहेत. सर्व बाळगोपाळ मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि मी 2 शब्द संपवतो आणि मंदार आत्रेकर यांना मी माईक घेण्याची विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण ओळी आता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी या बाळगोपाळ मंडळाच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये आता 3 दिवसाचा कार्यक्रम आम्ही पार पाडला. तिसऱ्या दिवशी फायनलचा एक सामना ठेवण्यामागचं कारण जे दाते आहेत, जे आपल्याला पैशा स्वरूपात आर्थिक जी बाब असते ती महत्त्वाची असते या कार्यक्रमासाठी. ती बाब अशी आहे ज्याने ते आम्हाला दिले पैशा स्वरूपात किंवा आणि काही स्वरूपात, त्यांच्या हस्ते आपलं बक्षीस वितरण व्हावं अशी आमची इच्छा होती. कारण सकाळी 5 वाजता हे सामने व्हायला, तेव्हा ते कोण नसतात इकडे. त्या हेतूने आम्ही ह्या बाळगोपाळ मंडळाने अशी आपण एक तिसऱ्या दिवशी फायनलचा सामना इकडे घेतला. आता उत्कृष्ट फलंदाज येथे बक्षीस होतं. ब्राह्मणदेव आचरा या टीमच्या खेळाडूकडे ते बक्षीस जातं आणि त्या खेळाडूचं नाव आहे सत्यवान चव्हाण आचरा ब्राह्मणदेव मुलाचीवाडी. हॅलो, कृपया सिद्धांत हजारे इथे कुठे उपस्थित असतील तर त्यांनी इकडे, माफ करा आम्हाला तुमच्या जवळ हे बक्षीस आहे त्याच्यामुळे ते तुमच्या हस्ते द्यायचं आहे, म्हणून सत्यवान चव्हाण यांनी ते बक्षीस स्वीकारायचं आहे. काय वाजवा सर्वांनी. यानंतर दुसरं बक्षीस होतं उत्कृष्ट गोलंदाज. हे सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजाचं बक्षीस जाते ते ब्राह्मणदेव विराशीवाडी या संघाकडे आणि त्याचे मानकरी असते प्रदीप परब आणि त्यांना पारितोषिक प्रदान करतील गॅस एजन्सीचे मालक रुपेश हडकर साहेब. त्यांनी त्यांना बक्षीस आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे.
तिसरं बक्षीस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजे फिल्डिंग, त्याचं जे नाव आहे ते ओरोस संघाकडे ते जाते बक्षीस आणि त्याचं नाव आहे विशाल बागवे. विशाल बागवे यांना ते बक्षीस. किशोर आचरेकर या मंडळाचे बालगोपाळ मंडळाचे उपाध्यक्ष किशोर आचरेकर त्यांना बक्षीस आणि टी शर्ट देऊन सन्मानित करतील. या सामन्यामध्ये टुर्नामेंट आताचा शेवटचा सामना चालू होण्यापूर्वी जे बक्षीस लागले होतं आशिष वागवे यांच्याकडून ते उत्कृष्ट अंतिम सामन्यातील सामनावीर असं बक्षीस होतं आणि त्या अंतिम सामन्यातील सामनावीराचं बक्षीस हे ब्राह्मणदेव मिराशीवाडी आचरा या संघाकडे जाते आणि त्याचे मानकरी आहेत ते सत्यवान चव्हाण. त्यांना बक्षीस देतील बागवे यांचे मालक आशिष बागवे, त्यांच्या जवळ ते पुरस्कृत होतं. कृपया काय घरात सत्यवान चव्हाणसाठी. या 3 दिवसाचा जो कार्यक्रम आमचा म्हणजे टुर्नामेंटचा झाला, या 3 दिवसात काही जबरदस्त अटीतटीचे सामने झाले. त्या सामन्यामध्ये जो मालिकावीर म्हणून आमच्याजवळ बक्षीस होतं, म्हणजे पूर्ण मालिकेमध्ये ज्याने बॅटिंगचा जबरदस्त असा परफॉर्मन्स केला, तर ते बक्षीस ओरोस संघाकडे जात आहे आणि त्याचे मानकरी आहेत ते रुपेश पाटील ओरोस मोरे, सॉरी रुपेश मोरे. तिथे वरती पाटील लिहिलंय त्याच्यामुळे पाटील, सॉरी रुपेश मोरे. त्यांना जे बक्षीस प्रदान करणार आहेत ते 11 गावचे वरवाडकर बाबू मिराशी साहेब, त्यांनी त्यांना टी शर्ट आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे. काय वाजवा आता ज्या 2 मोठ्या ट्रॉफ्या आहेत, ज्या ट्रॉफ्यांचे जे त्यांनी पुरस्कृत केले बाबू पडळकर यांनी, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक किती आहे? एक आकर्षक ट्रॉफी आहे. या द्वितीय क्रमांक जो आला आहे ओरोस संघासाठी आणि ते पारितोषिक देतील आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आमच्या मंडळाचे माजी खजिनदार आणि आताचे आहेत ते सल्लागार विष्णू लाड यांच्या हस्ते हे द्वितीय पारितोषिक घ्यायचं आहे. या सर्वांनी ओरोस यांनी या द्वितीय पारितोषिकाचा सर्व ग्रुप येऊन इकडे त्यांनी मान मिळवायचा आहे. जोरात टाळ्या वाजवा, जोरात वाजवा. ओरोस संघासाठी ओरोस संघाचे संघ इथे उपस्थित आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी, फोटो घ्या. टाळ्या इथे बागेचे मानकरी आहेत ते ओरोस संघ बाईलाड त्यांना प्रदान करतात ट्रॉफी आणि पारितोषिक. आणि आणि आम्ही ज्या दिवशी ट्रॉफी आणायला गेलो संध्याकाळी, त्या दिवशीपासून ट्रॉफी आणून इथे लावली आहे, त्या दिवशीपासून सर्वांची उत्सुकता अशी आहे की ही ट्रॉफी नेणार कोण. आणि आज तो योग आलेला आहे आणि ती ट्रॉफी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी या ट्रॉफ्यांसाठी आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे जयप्रकाश बाबू पडळकर यांच्या हस्ते ही ट्रॉफी दिली जाणार आहे आणि याचे मानकरी आहेत. आणि या प्रथम पारितोषिकाचे मानकरी आहेत तो ब्राह्मणदेव मिराशीवाडी आचरा. सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर ब्राह्मणदेव मिराशीवाडी या संघाचे कौतुक करायचे आहे.
आणि प्रथम पारितोषिक देतात ते जयप्रकाश उर्फ बाबू परुळेकर. बाबू परुळेकर प्रदान करत आहेत आचरा निराशेवाडी ब्राह्मण देव आचरा या संघाला. जिंकलेल्या संघाचं आम्ही हार्दिक अभिनंदन करत आहोत आणि पराभूत संघाचं आम्ही आमच्या स्पर्धेमध्ये इथे त्यांनी आपला अनमोल वेळ 2 वेळा येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करत आहोत. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही संघांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ सगळे मित्रमंडळी क्रिकेट प्रेमी